या संविधान महोत्सव उत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर आदिनाथ इंगोले सर, माझे सहकारी प्राध्यापक राजेंद्र गोनारकर सर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माननीय प्रकाशजी कांबळे सर, विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भिक्खूगण, सर्व उपस्थित काही पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला या गोष्टीची जाणीव आहे की गेल्या 12-1 वाजल्यापासून तुम्ही 4-5 घंटे इथं आहात आणि आता 5 घंट्याच्या नंतर परत पुन्हा इथं बसल्याच्या नंतर जरा मला बोलायला खरंच मला अडचण वाटायला लागली की बोलायचं का नाही बोलायचं. कारण पण मला ते बोलण्यापूर्वी मला एक गोष्ट आठवली की एकदा असंच एका कार्यक्रमाला एक जणांना बोलवलं आणि ते बोलत होते चांगलं, तर ते बोलता बोलता एक मिलिटरीमॅन वरती आले आणि त्यांच्या बाजूला उभा टाकलं होतं, ते असं एकदम रिव्हॉल्वरच लावली. तर तो बोलणारा माणूस घाबरला की अरे बाबा मी तर काय वाईट नाही बोललो, मी तर खूप चांगलं बोलतोय, तुम्ही बोलवलंय मला इथे. ते म्हणाले नाही 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 सर, तुम्ही बोला, फक्त तुम्हाला इथं कुणी बोलवलंय त्याचं नाव मला सांगा. असं जर आता मी बोलणार आहे आणि मग तुम्ही नंतर प्रकाश कांबळेला नंतर का बोलवलं बाबा या माणसाला एवढा वेळ बोलायला, आम्हाला जायचं होतं आणि तुम्ही थांबवलं, तर असं नसेल तर मी बोलतो. काय बोलू का नको बोलू? ठीक आहे, ऐकण्याची मनस्थिती आहे ना? म्हणजे घरी काय शिजत नाही ना? ठीक आहे, मग घरी शिजत नसेल आणि त्याची काय ओढ नसेल तर मग काय अडचण नाही. हा, किंवा शिजलेलं असेल घरी तर थोडंसं वाट बघूया. ओके. कारण का आपण हजारो वर्ष पोटाचे भुकेले होतो, त्याच्यापेक्षा ज्ञानाचे भुकेले ही खूप मोठी गोष्ट असते. पोटाची भूक जनावर पण भागवतं, ज्ञानाची भूक मात्र माणसाने भागवली पाहिजे आणि ती आपल्याला इथे भागवायची. खरं तर संविधान गौरव सोहळ्याचे हे 20 वर्ष आहेत आणि या विचार मंचावर यशवंत मनोहर असतील, भालचंद्र कांगो असतील, अजित अभ्यंकर सर असतील, यासारखे अनेक मंडळी या विचार मंचावरनं येऊन त्यांनी या संविधानाच्या संदर्भात जे काही विचारमंथन केलं आहे आणि त्याच विचार मंचावर मला पण माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आहे. आणि म्हणून मला इथं आमंत्रित केल्याबद्दल प्रकाश कांबळे सर असतील, इंगोले सर असतील आणि त्यांची सर्व संयोजन समिती असेल, त्या संयोजन समितीचे मी पहिल्यांदाच आभार मानतो. खरं तर आता घटनेच्या संदर्भात खूप सारं बोलणं झालेलं आहे. त्याच्या संदर्भात माझ्या अगोदरचे जे वक्ते होते गोनारकर सर यांनी बऱ्यापैकी सांगितलंय. पण जरा मी कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळं आणि घटनेच्या बद्दल जरा थोडंसं फार भाबडेपणानं न बोलता मी कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे जरा तसंच बोललं पाहिजे. साधारणतः आपण घटनेकडे 2-3 पद्धतीनं बघतो. एक जे आंबेडकरवादी असतात ते घटनेकडे भीमाची लेखणी, कायदा भीमाचा, काय म्हणतात ते रिक्षावर लिहिलेलं असतं कायदा भीमाचा, पण त्यांच्या लक्षात येत नाही फायदा कुणाचा. ते फक्त म्हणतात कायदा भीमाचा, पण फायदा कुणाचा. दुसरे जे असतात ते संघावाले असतात, RSS वाले, ते म्हणतात याच्यात काय भारतीय आहे हो. दुसरा एक दृष्टिकोन, याच्यात काय भारतीय आहे. हे सगळं इकडून आणलं, अमेरिकेकडनं आणलं, कॅनडातनं आणलं, फ्रान्समधनं आणलं, इकडनं आणलं असं सांगतात. किंवा तुम्हाला फार कम्युनिस्ट लोक भेटले तर ते असं सांगतील की हे भांडवलदारासाठीची केलेली कॉन्स्टिट्यूशन आहे, ह्याच्यामध्ये इथल्या श्रमिक जनतेचं, शोषित जनतेचं काय, अशा पद्धतीनं घटनेकडे बघितलं जातं. आंबेडकरवादी वेगळ्या ह्याच्यातून बघितले जातात, संघावाले घटनेकडे दुसऱ्या एका दृष्टिकोनातून बघतात आणि डावे आणि लिबरल लोक घटनेकडे एका वेगळ्या अँगलनं बघतात. प्रश्न असा आहे की मग नक्की घटना आहे कशी. तर ह्या घटनेला आपण नक्की काय समजलं पाहिजे. घटनेला भाबडेपणानं बघितलं पाहिजे, घटनेला संघावाले जसं बघतात तसं बघितलं पाहिजे, की घटनेला डावे आहेत जसे बघितले पाहिजेत, का घटना जशी आहे तशी बघितली पाहिजे. तर मला वाटतं ती जशी आहे तशी बघितली पाहिजे. तर घटना ही जी आपल्याला 49 जी प्राप्त झाली ती काय अशी एका दिवसात बनलेली घटना नाहीये. तर घटनेची एक प्रोसेस आहे. तर ही जर दिसतं आपल्याला तर आपल्या लक्षात असं येईल की जेव्हा आपण इतिहासामध्ये शिकतो की 1600 मध्ये या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्याच्या अगोदर या देशामध्ये परंपरेचे कायदे होते आणि पहिल्यांदा जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आली तेव्हा ब्रिटिशाचे
कायदे या देशामध्ये सुरू झाले आणि हळूहळू संविधान किंवा कायदे बनण्याची प्रक्रिया सुरू झाली ही 16व्या शतकापर्यंत, 16व्या शतकाच्या नंतर. आणि मग त्याच्यानंतर आपण फार पुढे, मी त्याच्या इतिहासामध्ये जात नाही, पण काही ठळक टप्पे सांगतो. आणि ते काय आहे, घटना हे एक राजकीय दस्तावेज म्हणून बघायचं का त्याला एक आदर्श पुस्तक म्हणून फक्त रोज पूजा करणारं एक पुस्तक म्हणून त्याला आपण बघायचं. तर हे समजून घेतलं पाहिजे की घटना निर्माण होत असताना की या देशामध्ये काय काय चळवळ घडलेली आहे आणि कोणत्या चळवळीतनं, कोणत्या संघर्षातनं हे डॉक्युमेंट आपल्या समोर आलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंटचं पुढे काय झालं आणि काय होणार आहे. तर आपण असं बघतो की त्याच्यानंतर 1919ला पहिल्यांदा या देशामध्ये, ज्याला आपण फर्स्ट इंडिया ऍक्ट म्हणतो, तो फर्स्ट इंडिया ऍक्ट बनला 1919ला. आणि त्याच्यामध्ये आता जी विधानसभा आहे, विधान परिषद आहे, ती निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे आत्ताचे आमदार आणि खासदार आहेत यांची निर्माण करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू झाली. म्हणजे कायदे कोण बनवेल, तर आमदार आणि खासदार बनवतील. त्याच्या अगोदर आमदार आणि खासदार असं काय नव्हतं. कायदे कोण बनवत होतं, तर इथल्या प्रथा, परंपरा, धर्मरूढी ह्या सगळे कायदे बनवत होते आणि ते आपल्यावर लादल्या जात होत्या. तर पहिल्यांदाच 1919ला कायदे बनवायला सुरुवात झाली. तर ही कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यापासूनच, एकदा आपण समजून घेतलं पाहिजे की या देशाचं संविधान विकसित होत असताना, त्याच्यासाठी ज्या चळवळी होत असताना बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान प्रक्रियेत पहिल्यापासून आहेत. आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या, दुसरा जो सेकंड इंडिया ऍक्ट आला तो 1935ला याच्यावर आला. त्याच्यानंतर आपण असं बघतो की ज्या 2 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या किंवा सायमन कमिशन भारतामध्ये आलं किंवा मार्लोमेंटो ज्या सुधारणा झाल्या, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या भारतीय राज्यघटना बनण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि मग ही घटना समजून घेत असताना 2-3 गोष्टींना समजून घेतलं पाहिजे की एक तर आपण घटनेची ही रचना काय आहे, घटनेचं स्वरूप काय आहे आणि घटनेची अंमलबजावणीची प्रक्रिया काय आहे. तर हे जेव्हा आपण समजून घेतो, तर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा सायमन कमिशन आलं, तर तेव्हा तुम्ही ऐकलं असेल की नेहरू, म्हणजे पंडित नेहरूचे वडील, त्यांना विरोध केला होता की गो बॅक सायमन, आणि हे सगळं सुरू होतं. आणि या देशामध्ये पहिल्यांदा एक राज्यघटना बनवण्याचा पहिला प्रयत्न केला होता, त्याला नेहरू अहवाल असं म्हटलं जातं. हा नेहरू अहवाल या देशातली पहिली भारतीयांनी बनवलेली राज्यघटना होती. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कामठीला एक अधिवेशन घेऊन आमची भूमिका सांगितली होती की संविधान कशासाठी निर्माण करायचंय. तर बाबासाहेब असं म्हणाले की जर केवळ, म्हणजे त्या काळात काँग्रेसची अशी एक भूमिका होती की हे जे केंद्र सरकार आहे की केंद्राला खूप मोठे अधिकार द्यावेत आणि खालचे जे राज्य असेल, कारण का ब्रिटिश गव्हर्नमेंटला पण सेंट्रलाइज पद्धत आवडते, त्याच्यामुळे जर काँग्रेसची तीच भूमिका असेल तर साधारणतः ब्रिटिशांनी जो कायदा केलेला आहे आणि तुम्हाला जर एक संघराज्य पद्धती चालवायची असेल, त्याच्यासाठी हा 1935चा कायदा पुरेसा आहे. तुम्हाला नवीन राज्यघटना बनवण्याची काही गरज नाही. पण या देशामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल, या देशामध्ये नवा समाज घडवायचा असेल, तर तुम्हाला या देशामध्ये नव्या राज्यघटनेची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं होतं की कशासाठी राज्यघटना हवी आहे, तर या देशामध्ये आम्हाला नवा समाज हवा आहे, नवी राज्यघटना हवी आहे. तर तुम्ही म्हणाल की कसा होता नवा समाज, तर आपण असं बघतो की नवी घटना कशासाठी आहे. तर याच्या अगोदर जे काही घडत होतं, आता आपण इथे सगळे तुम्ही चांगल्या कपडे घालून बसलात, कोणाला काय अडचण आहे का? चांगले कपडे घालून बसलो, बरोबर आहे. फार लांब जात नाही. पेशवाईनाचं नाव ऐकलंय का तुम्ही? पेशवाई म्हणजे 17व्या-18व्या शतकात, आजपासून पाठीमागं साधारणतः 200 वर्षापूर्वी मी जिथून ज्या पुण्यात आलो, त्या पुण्यात असं घडलं की कदाचित तुम्हाला माहित असेल की ब्राह्मण धोतर घालतात, तर ते मिरेचं धोतर घालतात, मिऱ्या, बरोबर. तर ते सोनारांना असं वाटलं की यार आपण पण आता ब्राह्मणासारखं धोतर घातलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी ती एक चळवळ सुरू केली. कशाची चळवळ? की ब्राह्मणासारखं धोतर घालण्याची. बरं, आता आपण एखाद्यानं चांगला ड्रेस घातला, म्हणजे कोणाला तरी माझा ड्रेस आवडला आणि तो म्हणला की आता हे संपल्यानंतर मी त्यांच्यासारखा ड्रेस घालतो, तर मला काय अडचण आहे का? माझे पैसे गेले नाहीत, काही गेलं नाही, तर मला दुसऱ्याने कोणी ड्रेस घातला तर काय अडचण आहे का? पण 200 वर्षापूर्वी काय घडलं, तर ब्राह्मणांनी सारखं धोतर त्या सोनाराने घातलं. तर त्या सोनाराला काय शिक्षा द्यावी सांगा बरं पेशव्यांनी?
तर त्या सोनाराला शनिवार वाड्यावर बोलवलं गेलं. पहार तापवली. तुम्ही ते बघता की नाही भत्ता, कधी कधी ते उलताना तापवतात बघा, ते खुरपं तापवतात बघा डाग द्यायला, तशी पहार तापवली गेली आणि त्या सोनाराच्या पाठीमागं डाग देण्यात आले. त्याने फक्त ब्राह्मणासारखं धोतर घातलं म्हणून. हे कधीपर्यंत घडत होतं? 200 वर्षापर्यंत. संविधान आलं होतं का? नाही. कायदा काय सांगत होता? बरं, आता इथे सगळ्या मुली शिकल्यात की नाही? शाळेत जाताना आपल्याला कोणाला अडचण आहे की नाही? नाही. पण पेशवाईमध्ये डॉक्टर विश्राम घोले नावाचे एक गवळी समाजाचे व्यक्ती होते. गवळी, दलित नव्हते, महार बांग चांबार कोणी नव्हते, गवळी होते. त्याची पोरगी शिकली म्हणून त्या पोरीला काचा खाऊ घातल्या, काचा पेशवाईमध्ये. तर तिथे कशामुळं ती शिकली? आता कोणाला काय अडचण आहे? नाही. त्याच्यानंतर दलित समाजातल्या माणसानं नवा कपडा घेतला, तर त्याला नवा कपडा घालता येत नव्हता. त्याने अगोदर चिखलामध्ये असा मळवायचा आणि त्याच्यानंतर तो घालायचा, कारण का दलितांनी नवा कपडा घालायचा नाही. हे नियम कधीपर्यंत होते? हे 16व्या शतकापर्यंत होते. आणि म्हणून त्याच्यानंतर आता आपण लग्नात गोडउदोड खायला घालतो की नाही? तूप खातो आपण, कोणाच्या बापाचं काही जातं का? पण त्यावेळा दलितांनी लग्नात बुंदी केली म्हणून ब्राह्मणांनी अक्षरशः लग्नाची लग्न अशी मोडून टाकली आणि त्याच्यामध्ये माती आणून कालवली स्वयंपाकामध्ये. कारण का? दलितांनी तूप खायचं नाही, दलितांनी चांगले कपडे घालायचे नाही, दलितांनी शिक्षण घ्यायचं नाही. आणि एवढंच नाही, हे दलितांच्या, तुम्हाला वाटेल की हे काय महारामांग दलित सांबाराच्या बद्दल. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकले? त्यांचा एक नातेवाईक जे छत्रपती होते सातारचे, त्यांना पण शिकण्याचा अधिकार नव्हता. तर त्यांची आई रात्रीचं उठायची आणि रात्रीचं शिकवायची, कारण का दिवसा कळू नये की ब्राह्मणाला की छत्रपतीला शिकवलं जात आहे म्हणून. ह्या देशामध्ये ही गोष्ट होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतायत की कशासाठी राज्यघटना आली आहे? अरे तुम्हाला केवळ प्रधानमंत्री हवाय, मुख्यमंत्री हवाय, सरकार चालवायचं तर 1935चा कायदा पुरेसा आहे. पण या देशामध्ये जर तुम्हाला नवा समाज निर्माण करायचा असेल, मूल्य आधारित समाज व्यवस्था निर्माण करायची असेल, तर तुम्हाला नवा कायदा नक्कीच गरज आहे. आणि या कायदा याच्यासाठी भारतीय राज्यघटनेची गरज आहे. ही बाबासाहेबांची भूमिका होती. पण बाबासाहेबाला अशा पद्धतीनं करू दिलं का? तर तुम्हाला असं वाटतं की बाबासाहेब आले आणि घटनेत गेले, असं नाही झालं. मग घटना हळूहळू ब्रिटिशांनी बनवायला सुरू केली. आणि त्यावेळेला हळूहळू ब्रिटिशांनी सांगितलं की भारताला क्रमिक स्वातंत्र्य दिलं जाईल आणि मग वेगवेगळ्या भारतात ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, या संस्थांमध्ये भारतीयांचा समावेश करून घेतला जाईल. म्हणजे त्या काळात IAS IPS आता जे बनतात तसं IAS IPS भारतीयांना बनण्याची परवानगी नव्हती. आणि मग सांगितलं की ठीक आहे, आता ते भारतीय लोक पण IAS IPS बनतील. अशी हळूहळू प्रक्रिया सुरू झाली. आणि मग दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर भारतानं त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्या अटीवर स्वतंत्र देण्याची घोषणा केली आणि नंतर सांगितलं की ठीक आहे की आता भारताला स्वतंत्र मिळेल. पण कसं मिळेल? की एक संविधान सभा बनेल. आणि संविधान सभा कशी बनेल? तर जी त्या काळात 1919च्या कायद्यानं जी प्रांतिक सरकार तयार झालेली आहे, ही प्रांतिक सरकार जे आमदार आहेत, हे आमदार आपला संविधान सभेचा प्रतिनिधी निवडतील आणि हे लोक उद्याचं संविधान बनवतील. तर त्या वेळेला शेड्यूल कास्ट फेडरेशन कडनं बाबासाहेब आंबेडकर लढले होते. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचं त्या काळामध्ये 46ला कोणीही निवडून आलं नाही 2 आमदाराच्या शिवाय. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकराला संविधान सभेमध्ये जाता आलं नाही. आणि जे काही बनणार आहे, आणि त्याच्या अगोदर बाबासाहेब काँग्रेस बरोबर लढत होते, तर काँग्रेसच्या वतीनं सरदार पटेलांनी स्टेटमेंट केलं की बाबासाहेब आंबेडकराला संविधान सभेचे दरवाजे आणि खिडके काय व्हेंटिलेशन पण बंद केलं आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब संविधान सभेत कुठून येते तेच मी बघतो. आणि काँग्रेसनं बाबासाहेबांसाठी संविधान सभेचे सगळे दरवाजे खिडक्या नाही तर व्हेंटिलेशन सुद्धा बंद केलं होतं. तर हे जे घडलंय डॉक्युमेंट काय ते सांगतो, येतो पुढे. आणि मग त्या काळात जोगेंद्रनाथ मंडल नावाचे एक ग्रस्त होते. आत्ताचा खुलना आणि जसनोर जो पाकिस्तानमध्ये भाग गेला होता, त्या खुलना आणि जसनोरमध्ये जोगेंद्रनाथ मंडलांनी बाबासाहेब आंबेडकराला बोलवलं. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला संविधान सभेची जी इलेक्शन्स आहे ते सुभाषचंद्र बोस यांची आपण काल परवा जयंती केली, त्यांचे भाऊ सतीशचंद्र बोस यांच्या विरोधात उभा राहिले.
आणि सतीशचंद्र बोसचा पराभव करून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेले. बाबासाहेबाला कोणी पाठवलं नाही, निवडून गेले बाबासाहेब संविधान सभेमध्ये. पण जशीच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, खुलना आणि जसनोर पुन्हा पाकिस्तानमध्ये गेला आणि बाबासाहेबाला घटना समितीचा राजीनामा द्यायला लागला. बाबासाहेब तिकडचे झाले. पण त्याच्या अगोदर जी घटना घडली होती की संविधान सभा येण्यापूर्वी मुस्लिम लीग आलेलं नव्हतं, मुस्लिम लीगचं वेटिंग चाललेलं होतं आणि त्यावेळेला बाबासाहेब एक महत्वाचं भाषण करतायत. बाबासाहेब काय भाषण करतायत ते इंटरेस्टिंग भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात त्या काळामध्ये की आम्ही वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक आहोत आणि ते असं सांगतात की हा देश अनेक युद्ध छावण्यांचा देश आहे. या देशात एक युद्ध, सगळ्या वेगवेगळ्या युद्धाच्या छावण्या आहेत, प्रत्येकाचे एक नेते आहेत आणि त्या छावणीपैकी मी पण एका छावणीचा नेता आहे. पण मुद्दा असा आहे की आता एक राष्ट्र निर्माण उभा करण्यासाठी आम्ही या देशामध्ये, या संविधान सभेमध्ये एकत्र आलेलो आहोत. मग मुद्दा असा आहे की या देशामध्ये, ह्या संविधान सभेमध्ये या छावण्यांचं युद्ध सुरू करायचं आहे का एक नवं राष्ट्र घडवायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की या देशामध्ये जर नवं राष्ट्र घडवायचं असेल तर आपल्या संविधान सभे ह्या ज्या छावण्या आहेत, त्या जातीच्या छावण्या, ह्या जातीच्या छावण्या आपल्याला सोडायला लागतील आणि एक राष्ट्र बनायला लागेल. आणि हे जर एक राष्ट्र बनलं तरच आपण जगामध्ये टिकू, अन्यथा आपण टिकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय करतात की मी आता एका जातीचा किंवा एका धर्माचा किंवा एका समूहाचा नेता नाही, तर आपल्याला एका राष्ट्रासाठी संविधान बनवायचंय. आणि म्हणून बाबासाहेब एका राष्ट्राचं संविधान बनायला उभं राहतात. पण त्याच संविधान ह्याच्यामध्ये ते घोषणा पण करतात की ते धोका पण सांगतायत की तो धोका काय आहे की ते म्हणतात आपण राष्ट्र बनवायला उभा राहिलेलो आहोत, पण या देशामध्ये इथं जे जातीनं जो पोखरलेला देश आहे, हा देश एक राष्ट्र आहे. इथं प्रत्येक जात एक राष्ट्र आहे आणि ते एकमेकाच्या विरोधात उभा ठाकलेले आहेत. त्याच्यामुळे इथं प्रत्येक जात जर राष्ट्र असेल तर बाबासाहेब म्हणतात की हे राष्ट्र, देश कसा राष्ट्र बनणार आहे. आणि म्हणून राष्ट्र बनवायचं असेल तर पहिल्यांदा या देशामधल्या जाती नष्ट केल्या पाहिजेत. हा बाबासाहेबांचा राष्ट्र बनवण्याचा पहिल्यांदा कार्यक्रम होता संविधान बनवण्याच्या अगोदर. आणि मग बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये भाषण करून सांगतात की मग नेहरूनं जो पहिला ठराव आणला त्या ठरावावर बाबासाहेब आंबेडकर बोलायला उभा राहतात की ठीक आहे. ते सांगतात की हा देश एक राष्ट्र बनवायचा आहे किंवा या देशात समता, स्वतंत्र, बंधुत्व जे आता गोनारकर सरांनी सांगितलं ते सगळं तुम्हाला आणायचंय, पण ते तुम्ही आणणार कसं. आणि मग सांगतात की जोपर्यंत तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, सुरक्षिततेची उपाययोजना तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये पण काही अधिकार नाही, तर अशी कुठलीही गोष्ट लागू होणार नाही. आणि म्हणून ते असं म्हणाले की समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय आणायचं असेल तर या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आणायला लागेल. आणि ती समाजवादी अर्थव्यवस्था भारतीय संविधानामध्ये नाही, असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि त्याचा आग्रह धरतात की पण जसं असं म्हणालो की असं झालेलं नाही. बाबासाहेब एकटे बसले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. तर बाबासाहेबांची खूप इच्छा होती की हे संविधान कशा पद्धतीने बनावं. तर बाबासाहेबांच्या डोक्यातलं जे संविधान होतं ते होतं स्टेट अँड मायनॉरिटी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान सभेवर निवडून गेले नव्हते तेव्हा बाबासाहेबांनी, ज्याला आता आपण राज्य आणि अल्पसंख्याक नावाचा जो ड्रॉप आहे तो संविधान सभेला दिला होता आणि सांगितलं की हेच आमचं संविधान आहे, हे तुम्ही स्वीकारा. स्टेट अँड मायनॉरिटी. मग त्याच्यात काय होतं तर जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, LICचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे, उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. तर ही जी राष्ट्रीयकरण, शेतीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी स्टेट आणि मायनॉरिटीमध्ये होत्या. ते बाबासाहेबांच्या डोक्यातलं खरं संविधान होतं. बाबासाहेबांनी हे जे संविधान 26 नोव्हेंबर 1950ला जे आलेलं संविधान होतं त्या संविधानामध्ये बाबासाहेब आले होते. कारण का बाबासाहेबाला असं वाटत होतं की हे देशाचा महत्वाचा दस्तावेज बनणार आहे आणि त्या दस्तावेजामध्ये माझ्या समाजाचं काय प्रतिनिधित्व आहे. कारण का उद्याचा देशाचा लीगल डॉक्युमेंट आहे आणि तिथं मी प्रवेश केला पाहिजे, म्हणून बाबासाहेब गेले होते. पण याचा अर्थ सगळ्याच गोष्टी त्यांनी बाबासाहेबांच्या मनासारख्या करू दिल्या होत्या असं नाही. साधारणतः 2500पेक्षा अधिकच्या सूचना बाबासाहेबांच्या संविधान सभेने नाकारलेल्या होत्या. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की आजचं संविधान इतकं चांगलं आहे
पण जर बाबासाहेबांच्या त्या 2500 सूचना त्या काळातल्या वेगवेगळ्या पद्धतीने आल्या असत्या, हे जर संविधानानं नाकारल्या असत्या, तर आजच्या पेक्षा ते अधिक वेगळं बनलेलं असतं. पण हे जे संविधान आहे, तर असं संविधान त्यावेळेला संघाला हवं होतं का? तर नाही. तर ज्या वेळेला हे संविधान बनत होतं तेव्हा RSSची भूमिका काय होती? तर त्यावेळेला एक शंकर सुब्बा अय्यर नावाचे एक RSSचे प्रचारक होते आणि त्यांचा एक ऑर्गनायझर नावाचा पेपर निघतो. त्यांनी त्यावेळेला ऑर्गनायझर मध्ये एक लेख लिहिला, मनू आमच्या हृदयावर राज्य करतो. मनू आमच्या हृदयावर राज्य करतो. आणि ते असं म्हणाले. आणि गोळवळकर पण नंतर बंच ऑफ थॉट्स मध्ये असं म्हणाले, ऑर्गनायझर मध्ये लेख लिहिला की ह्या संविधानामध्ये भारतीय काहीच नाहीये, उलट आता सारा देश मनूचं गुणगान गातो आहे किंवा मनूकडून काय घेतो आहे, पण या संविधानामध्ये मनूचं काही नाही. अशा पद्धतीची उघड भूमिका त्या काळात संघावाल्यानं घेतली होती. संघावाले म्हणजे कोण? सोपं, आजचं जे BJP आहे ते म्हणजे कालचा संघ. आणि म्हणून त्या लोकांपासून सर्वात जास्त आज घटनेला जो धोका निर्माण झालेला आहे, त्या लोकांपासून धोका निर्माण झालेला आहे. आणि म्हणून परवा दिवशी या देशाचे पंतप्रधान असं म्हणाले की 70 वर्ष झालं की आम्ही खूप अधिकाऱ्यांच्या बद्दल बोललो, आता कर्तव्याच्या बद्दल बोलू. का आता तुम्हाला 70 वर्षाच्या नंतर कर्तव्याची आठवण झाली? तर कारण का या देशातला सर्वसामान्य माणूस आता संविधानाच्या हक्काच्या बद्दल बोलायला लागलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आता त्याच्याबद्दल कर्तव्याची जाणीव सुरू झालेली आहे. कारण का तुमचा अजेंडा या देशामधली सर्वसामान्य लोक नाकारायला लागलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही परत एकदा ती मनूची कर्तव्य लक्षात आणून द्यायला लागलेला आहात. पण आणि म्हणून या देशामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर जसं सांगितलं, तर या देशाची या घटनेची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ घटनेमध्ये आर्टिकल 39 संपत्तीचा सर्वांना अधिकार आहे असं सांगितलं, बरोबर आहे. तर बाबासाहेबांनी धोका, तर आपण सगळेजण काय करतो, 26 नोव्हेंबरला घटनेचं प्रिअम्बल वाचतो, बरोबर आहे, सगळेजण वाचतो, आता वाचलं. पण जरा कार्यकर्त्यांनी का होईना जरा 25 नोव्हेंबरचं भाषण पण वाचलं पाहिजे. 26 नोव्हेंबरचं भाषण वाचण्या अगोदर 25 नोव्हेंबरचं भाषण वाचलं पाहिजे. तर 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतायत की बाबासाहेबाला या देशाची मानसिकता, जसं सरांनी सांगितलं की काय मानसिकता आहे, तर बाबासाहेबांनी संविधान आणि या मानसिकतेच्या बद्दल एक सूचक भाष्य केलं होतं. बाबासाहेब म्हणाले होते की हे संविधान म्हणजे आम्ही शेणाच्या ढिगाऱ्यावर राजवाडा बांधलाय. बाबासाहेबांचं विधान आहे, काय म्हणाले, शेणाच्या ढिगाऱ्यावर राजवाडा बांधलेला आहे. हा समाज जो आहे तो इतक्या शेणाचा ढिगारा म्हणजे काहीतरी शेणाचा ढिगारा नाही, डोक्यात शेण गेलंय सगळं. तो इतक्या शेणानं बिचाऱ्याच्या डोक्यात शेण गेलेलं आहे. त्याला या देशातलं न्याय काय, अन्याय काय, चांगलं काय, वाईट काय हे काही कळत नाही. त्याचा धर्म जसा सांगतो तसं ते वागतं. आणि म्हणून ते असं म्हणाले की शेणाच्या ढिगाऱ्यावर आम्ही हे बांधलेलं आहे. आणि म्हणून हे जर आम्हाला कमीत कमी जर नष्ट करायचं असेल तर या देशात एक नवी समाज व्यवस्था आणि नवी मूल्य व्यवस्था निर्माण आली पाहिजे. आणि म्हणून की संविधानानं चालणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला मुख्य कार्यक्रम दिला होता, तो जाती अंताचा कार्यक्रम दिला होता. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले होते आम्हाला की या देशामध्ये तुम्ही कोणत्याही दिशेनं जा की तुम्हाला हा जातीचा राक्षस आडवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर देशाची प्रगती करायची असेल, तुमची स्वतःची प्रगती करायची असेल, आणि जे संविधानामध्ये लिहिलं समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय, हे सगळं ह्या बोलायच्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो ना, बोलाचाच भात बोलाचीच कडी, नुसतं ऐकून कोण तृप्त झाला, यानं काय होणार नाही. ते आलं पाहिजे ना, जगण्यात आलं पाहिजे. संविधानात लिहिलं आहे पण आमच्या जगण्यात आहे का? म्हणजे संविधानात लिहिलं, संविधानात काय लिहिलं, संपत्तीचं सर्वांना समान वाटप झालं पाहिजे. सेक्शन 39 आम्ही सगळे सांगतो. आहे का सर्वांची समान संपत्ती? आहे का? आहे का सर्वांची समान संपत्ती? एकीकडे एक बाई हजारो साड्या, ती म्हणते आज कोणती साडी घालू, आणि समाजात एक बाई म्हणते मी आज काय घालू. आहे ना, बरोबर, ती फाटकी तुटकी घालते. एकीकडे सगळं रोज तुपाशी, रोज ह्याच्याशी खायचंय, एक जणीला शिळे तुकडे सुद्धा नाही. या देशामध्ये आहे ना, काय आहे देशाची अवस्था. एकीकडं या देशातला सगळी संपत्ती वाढत असताना अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा रिपोर्ट असं सांगतो की या देशातले 100 लोकांपैकी 80 लोक हे फक्त 20 रुपये रोजीरोटीवर जगतायत, असं सरकारचा आकडा सांगतोय. आणि दुसरीकडे आमचं भलं कशातनं होणार आहे? शाळेतनं होणार आहे.
आरोग्यातनं होणार आहे, बरोबर आहे. शाळेत गेल्यानंच भलं होणार आहे का नाही? आहेत का नीट शाळा? आमच्या शाळा आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर खडू नाही, खडू आहे तर फळा नाही, हा फळा आहे तर मास्तरच गायब, हा आणि मास्तर आहे तर शिक्षणच गायब. काही आहे का आमचं याच्याशी? आणि दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून तुम्ही मंदिरं बांधता, आणखी काय काय बांधता, पण गावातली एक शाळा तुम्ही बांधत नाही. तर आंबेडकर वाद्याचा कार्यक्रम काय असला पाहिजे? तर शाळा नावाची गोष्ट उभा राहिली पाहिजे. हा संविधानाचा आणि जाती अंताचा कार्यक्रम आहे. दुसरी गोष्ट, आपला कार्यक्रम काय असला पाहिजे? आपण मागणी केली पाहिजे. आपण सगळे कोविडमध्ये घरी बसलो होतो, बरोबर आहे. दवाखान्यात गेलो होतो, डॉक्टर 500 रुपये दिल्याशिवाय अंगाला हात सुद्धा लावत नाही, बाहेर उभा राहा म्हणते. आपल्याला आरोग्य मिळालं पाहिजे की नाही? तर शिक्षणाचं आरोग्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, ही घटनेतली मागणी आपण लावून धरली पाहिजे. हा आपला आंबेडकरवाद्याचा कार्यक्रम झाला पाहिजे. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, आरोग्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आणि आपण रानात कामाला जातो की नाही, तर सावकार जेवढा देईल तेवढं घेतो नाही, तसं नाही. जेवढं काम करतो तेवढं दिलं पाहिजे. मिनिमम जर एका शिक्षकाला, एका डॉक्टरला जर त्याला मिनिमम 50,000 पगार असेल, तर मजुराला पण पगार असला पाहिजे ना. तर ह्यो आंबेडकरवाद्याचा कार्यक्रम असला पाहिजे, हे घटनेत आपल्याला सांगितलंय. याच्यासाठी आपल्याला घटना वाचवायची आहे, कारण का हे सगळंच गेलं तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. मुद्दा असा आहे की घटना का वाचवायची आहे? तर कुठलंही युद्ध करताना किंवा कुठलीही लढाई करताना आपल्याकडं एक नैतिक अधिष्ठान असायला लागतं, आणि ते नैतिक अधिष्ठान इथल्या सगळ्या चळवळीला हे संविधानानं दिलेलं आहे. आणि म्हणून हे नैतिक अधिष्ठान नसतं. आपण म्हणतात की काय दिलं संविधानानं, तर ते खूप काही दिलंय. म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं, शंकराचार्य आणि मनुस्मृतीनं काय केलंय. पण आपले एक पॅन्थरचे नेते होते नामदेव ढसाळ, त्यांनी शंकराचार्याच्या थोबाडीत चप्पल फेकून मारली होती. ती चप्पल फेकून मारण्याची ताकद संविधानानंच दिली होती. कारण का तो शंकराचार्य म्हणत होता जात ही किती चांगली आहे, जातीचं समर्थन करत होता. आणि जातीचं समर्थन करणं हे घटनेच्या विरोधातली गोष्ट आहे. कारण का अनटचॅबिलिटी ही अबॉलिश केलेली आहे घटनेनं. पण हा शंकराचार्य धर्माचं अधिष्ठान घेऊन जाती व्यवस्थेचं आणि अस्पृश्यतेचं समर्थन करतो. आणि म्हणून पॅन्थर नेते नामदेव ढसाळांनी चप्पल फेकून मारली. राजा ढालेंनी किंवा गोलफिटा नावाचं पुस्तक दिलं की जेव्हा तुम्हाला बोलायची संधी नव्हती. मी जसं सांगितलं की तुम्ही जर ज्ञान नावाची गोष्ट ऐकली, तर वेदामध्ये असं लिहिलंय की तुम्ही जर वेद ऐकले तर कानामध्ये शिसं टाका, आणि ते उच्चारलं तर जीभ छेटा, कापून टाका. एवढं जिथं सांगितलं त्याच्या ह्याच्यामध्ये राजा ढाले सारखं की जेव्हा तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये ब्राह्मण गावाला एका दलित महिलेची नग्न दिंड काढली, तेव्हा त्यांनी काळा स्वतंत्र दिन नावाचा एक मोठा लेख लिहिला, आणि त्याच्यामध्ये पॅन्थरची निर्मिती झाली, चळवळ उभा राहिली. हे घटनेच्या या मूल्यातून उभा राहिलं. आणि म्हणून की आपल्याला उद्याची लढाई लढत असताना संविधानाला एक नैतिक अधिष्ठान बनवायला लागेल. पण संविधानाला नैतिक अधिष्ठान बनवून ते केवळ आपण जसं पुराण वाचतो, पुराणाचं वाचन केल्यासारखं जर केवळ प्रियांबल वाचलं, आम्ही सारे भारतीय लोक अमक्याची संधी देतो, तमक्याची संधी देतो आणि आम्ही फार पवित्र, त्यानं काहीही होणार नाही. तर काय करायला लागेल, संविधानामध्ये जे लिहिलं त्याचा कार्यक्रम बनवायला लागेल, आणि तो कार्यक्रम रस्त्यावर आणायला लागेल, आणि इथल्या सरकारला सांगायला लागेल की हे संविधानामधला कार्यक्रम आहे, तो जर तुम्ही आणला नाही तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर येऊ देणार नाही. याच्यासाठी उद्याची चळवळ उभा करायला लागेल. आणि जर हे संविधान टिकलं तरच तुमची उद्या लेकरं उद्या कुठेतरी जातील, नाही तर पुन्हा तुमची लेकरं कुठे हॉटेलामध्ये कबाशा धुवायला, नाही तर कुठल्या तरी पाटलाच्या घरी जनावरं सांभाळायला, किंवा तुम्ही आपण बाया भांडे घासायला. हे जर करायचं नसेल तर याच्यासाठी केवळ संविधान म्हणजे असं नाही काहीतरी फोटो देव बाप्पा खुशाल ठेव. संविधानात काय लिहिलंय हे वाचलं पाहिजे. ते वाचून आपल्या जगण्यात येतंय का, आणि ते आणण्याची जबाबदारी कोणाची आहे, ती सरकारची आहे. आणि म्हणून सरकारला विचारलं पाहिजे. काय सरकारला साधं विचारलं पाहिजे की घटनेत सांगितलंय राष्ट्रपतीचं पोरगा असू दे नाही तर चपराशाचं पोरगा असू दे, त्याला एकच शाळा असली पाहिजे, त्याला सारखीच संधी असली पाहिजे. पंतप्रधान इंदिरा गांधी असू दे नाही तर आणखी कुठली एखादी बाई असू दे, तिला पण एक मताचा अधिकार आहे, तुम्हाला पण एक मताचा अधिकार आहे. तिला पण तेवढीच प्रतिष्ठा आहे,
तुम्हाला पण तेवढीच प्रतिष्ठा आहे, बंगल्यातल्या बाईला पण तेवढीच प्रतिष्ठा आहे, झोपडीतल्या बाईला पण तेवढीच प्रतिष्ठा आहे. सन्मान सगळ्याला सारखा आहे ना, हे संविधानाने सांगितलंय. आणि ते मिळत नसेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भांडलं पाहिजे, त्याच्यासाठी लढायला शिकलं पाहिजे. संविधान आपोआप येणार नाही. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला, हे लढण्यासाठी आणि उद्याचा समाज चांगला घडवण्यासाठी, आपले लेकरं शिकवण्यासाठी आपल्याला ह्या संविधानाची गरज आहे. ते संविधान आपण सर्वजणांनी वाचवलं पाहिजे. पण ते संविधान केवळ पूजापाठ केल्यानं वाचणार नाही, तर संविधान काय आहे हे समजून घेऊन त्याचा विकास करून, आणि सर्वात महत्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची जाती अंताची चळवळ ही आपल्याला पुढे घेऊन जायला लागणार आहे. ती जर चळवळ पुढे घेऊन गेलं तरच संविधान या देशामध्ये यशस्वी होणार आहे. नाहीतर या देशामध्ये काहीही येऊ द्या, म्हणजे समाजवाद आला या देशामध्ये, त्याचं काय झालं जातीनं केलं आपण बघतो. भांडवलशाही आली, तिचं सुद्धा जातीनं इथं सत्यानाश केलेला आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये भांडवलशाही आली तर तिनं आधुनिकता तरी आणली. भारतातली भांडवलशाहीनं या देशामध्ये आधुनिकता आणलेली नाही. जी शेणाची डोकी होती तीच शेणाची डोकी आहे. या म्हणून बाबासाहेब म्हणाले की या देशात तुम्ही काहीही घेऊन या, जोपर्यंत या देशामध्ये जात आहे तोपर्यंत या देशाला काहीही भवितव्य नाही. मग ते संविधान असो नाही तर आणखी काही असो. आणि म्हणून या देशाला जर भवितव्य द्यायचं असेल, हा देश एक राष्ट्र म्हणून घडवायचा असेल, हा देश एक माणसानं राहण्यासारखा देश असेल, तर हा देश आपल्याला टिकवायला लागेल. आणि म्हणून पण आतापर्यंत 70 वर्ष हा देश टिकला, ही सुद्धा संविधानाची गोष्ट आहे. कारण का एक गोष्ट सांगतो आणि थांबतो, की काय दिलं या संविधानानं, का जपायचं या संविधानाला. की जेव्हा भारतीय संविधान निर्माण झालं तेव्हा ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट होते जेनिन नावाचे, एक ते घटनेचे तज्ञ होते. त्यांनी या घटनेवर टीका केली आणि ते असं सांगितलं की या घटनेला काहीही भविष्य राहणार नाही म्हणे. ते कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट होते. आणि अशा पद्धतीचं जे संविधान या देशामध्ये बनलेलं आहे त्यांनी 5 वर्षापेक्षा अधिक टिकणार नाही असं त्यांनी भविष्यवाणी केली. त्यांच्या दुर्दैवानं म्हणू आपण, का तसा शब्द वापरू किंवा नियतीचा न्याय असं म्हणून, त्यांना श्रीलंकेचं संविधान बनवायला बोलवलं आणि जेनीनं श्रीलंकेचं संविधान बनवलं. आणि तेच संविधान 5 वर्षामध्ये नष्ट झालं. लोकांनी क्रांती केली आणि त्यांनी संविधान तिथलं उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल जे भविष्य वर्तवलं होतं तेच भविष्य त्यांच्या संविधानाच्या बद्दल निर्माण झालं. या संविधानानं खरं तर या देश हजारो जातीमध्ये, हजारो भाषामध्ये, हजारो रीतिरिवाजामध्ये, हजारो परंपरेमध्ये हा विभागलेला देश एकत्र बांधण्याचं काम या देशाच्या संविधानानं केलेलं आहे. ही या देशाची सर्वात मोठी गोष्ट आहे. हा देश टिकवलेला आहे. पण हा देश टिकत असताना या देशातले जे कोणी सत्ताधारी आहेत हे समजून घ्या, हा देश इथल्या दलितांच्या, श्रमिकांच्या रक्तावर टिकलेला आहे, त्यांच्या घामावर टिकलेला आहे, त्यांच्या निष्ठेवर टिकलेला आहे. की या देशानं आतापर्यंत संविधानाला कॉन्स्टिट्यूशन मॉरॅलिटी पाळलेली आहे म्हणून हा देश टिकलेला आहे. पण देश उद्या टिकवायचा असेल तर त्याची जिम्मेदारी केवळ दलितांची नाही. तो देश टिकवायचा असेल तर केवळ दलितांची नाही. तुम्ही संविधानाचं लोढणं दलितांच्या गळ्यात अडकून तुम्ही हा देश टिकवू शकत असाल तर हा देश अधिक टिकणार नाही. आणि म्हणून संविधानाची जबाबदारी जितकी दलितांची आहे तितकं तुम्हाला जर वाटत असेल की हा देश तुम्हाला पण टिकला पाहिजे तर एक लक्षात ठेवा, इथं दलितांचं काहीही जाणार नाही. कारण का दलिताकडे गमवायलाच काही नाही. आणि म्हणून जबाबदारी जशी दलितांची आहे तशी तुमची सुद्धा आहे. आणि म्हणून संविधान ही दलितांचं नाही, संविधान कोणा एका जातीचं नाही, संविधान एका राष्ट्रासाठीच आहे, एक नवं राष्ट्र निर्माण करण्यासाठीच आहे. आणि म्हणून ते संविधान निर्माण करण्याचं, ते राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी जरी बाबासाहेबांनी उचललेली असली तरी ती टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या राष्ट्र म्हणून सर्व देशांची आहे, सर्व समूहाची आहे. आणि तो समूह जितक्या लवकर शहाणा होईल, जितकं जातीचं, धर्माचं, परंपरेचं ओझं जितक्या लवकर टाकून देईल तितक्या लवकर हा देश एक राष्ट्र बनेल. आणि तेच राष्ट्र बनावं आणि ते राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वजणांनी कॉन्ट्रीब्यूट करावं हीच एक आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.